उपयोग कम करना होगा। सध्या शेतातील कामं चालू असल्यामुळे शेतामध्ये सगळे कामं डिझेलने भेटल्यामुळे खोळंबलेले आहेत। आता शेतीचे कामं करायचे, जे ट्रॅक्टरला शेतीला डिझेल लागते, त्याच्यासाठी त्या ट्रॅक्टरमध्ये काय आम्ही टाकायचं आणि शेतीचे कामं कसे करायचे। काही प्रमाणामध्ये स्टॉक करून ठेवला जातोय। मला वाटतं जर आपण नियमित जर साठा घेतला, मला वाटतं त्यामध्ये काही कुठे तुटवडा येणार नाही। अहो साठा कशाला करावा, आम्ही आम्हाला शेतात वापरायलाच पुरी होईना तर साठा कशाला करावा। कशाची साठी पाहिजे? 40 लिटर तेल लागते तर 2,000 द्यायला ते आम्हाला हे पुरवण्यासाठी पाहिजे काला करावा। काय डिझेल साठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले, त्या सरकारला हे समजायला पाहिजे। साथियों, भारत के पास बड़े बड़े तेल के कुएं नहीं हैं। दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून आला। डिझेल म्हणजे आता सध्या डे नाईट ट्रॅक्टर चालू आहेत। जर या टायमाला जर अशी समस्या म्हणल्यावर पुढे कामं कसे करावे शेतीची? काय नाही, शेतीसाठी डिझेल भेटा अशी आमची मागणी आहे। नरेंद्र मोदी ने अपने आप को बचाने के लिए हिंदुस्तान को बेच दिया है। हमें याद रखना है, देश के लिए मरना ही सिर्फ देशभक्ति नहीं होती है। साथियों, राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात विशेष करून ग्रामीण भागातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती कमी अधिक प्रमाणात सध्या हीच परिस्थिती आहे। आता तुम्ही म्हणाल की याचं कारण तर स्पष्ट आहे, पंपावरती पेट्रोल डिझेलच नाही तर मग अशा रांगा तर लागणारच। पण या दृश्यांची बॅक स्टोरी वेगळी आहे। मे महिन्यामध्ये जमिनीची मशागत करून पेरणीसाठी रान तयार केलं जातं। साधारणपणे मान्सून पूर्वीच ही कामं करावीच लागतात। सध्या त्याच कामांसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर्सचा वापर होतोय आणि त्यासाठी डिझेल गरजेचं आहे। आता साधारणपणे ट्रॅक्टरचं मायलेज 2 पद्धतीने मोजलं जातं। रस्त्यावरती चालताना 1 लिटर डिझेल मागे ट्रॅक्टर 10 ते 12 किलोमीटर धावू शकतात। मात्र शेतात काम करताना ट्रॅक्टरला एका तासाला 3 ते 5 लिटर डिझेल लागतं। शिवाय अनेक ठिकाणी डिझेलचे ट्रॅक्टर्स भाड्याने घेतले जातात। पण हल्ली या ट्रॅक्टरचे मालक पंपावरती जाण्याऐवजी थेट शेतात जात आहेत आणि शेतमालकालाच डिझेल आणण्याची विनंती करतायत। काही ट्रॅक्टर मालक आडमुठेपणा करत शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदाही घेत आहेत। पण शेवटी डिझेलसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनाच हातात रिकामा कॅन घेऊन पंपावरती जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। तुम्हाला आठवतंय ना की पंतप्रधान मोदींनी 10 आणि 11 मेला म्हणजेच 8 दिवसांपूर्वी काटकसरीचं आवाहन केलं होतं। मोदींच्या त्या भाषणानंतर गेल्या 8 दिवसांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे दर वाढल्याच्या बातम्या नियमितपणे आल्यात। थोडक्यात मोदींनी आवाहन करत असतानाच आपल्याला महागाईशी लढायला तयार राहा असा सल्लाच दिला, हे आता तीव्रतेने जाणवायला लागलंय। पण तरीही इतक्या लगेच राज्यातील पेट्रोल पंपावरती अशी स्थिती निर्माण होईल असं नक्कीच वाटलं नव्हतं। त्यामुळे गाव शहर सगळीकडेच जनता सध्या भांबावलेली आहे। असो, आज पुन्हा एकदा झालेली इंधनाची दरवाढ आणि इतर महागाईच्या बातम्यांचं सखोल विश्लेषण आता आपण करूयात। त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते आणि तुम्ही पाहताय झिरो आवर। आजची सकाळ पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने झाली आहे। तशी म्हणाला ती 80-90 पैशांचीच आहे, पण गेल्या 4 दिवसांमधली दुसरी दरवाढ आहे आणि आतापर्यंत साधारणपणे पेट्रोल डिझेलच्या किमती लिटर मागे 4 रुपयांनी वाढल्या आहेत। सीएनजी असो किंवा घरगुती गॅस सिलेंडर, सार्वजनिक वाहतूक असो की खासगी प्रवास, घरातलं जेवण असो किंवा हॉटेल्समधली मेजवानी, प्रत्येक ठिकाणी महागाई अंगावरती यायला लागली आहे। आणि हाच मुद्दा पकडून राहुल गांधींनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय। इकोनॉमी पर का स्ट्रक्चर जो बदला है, अब आर्थिक तूफान आ रहा है और उन्होंने जो स्ट्रक्चर बनाया है अदानी अंबानी वाला, वो अब खड़ा नहीं रहेगा, वो टूटेगा पूरा का पूरा। और दुख की बात है कि नुकसान आम जनता को।
मतलब वो अपने महलों में बैठे रहेंगे तो बहुत बहुत कठिन समय आ रहा है। एक्शन लेने के बजाय नरेंद्र मोदी देश से कह रहे हैं कि फॉरेन ट्रिप पर मत जाओ और नरेंद्र मोदी दुनिया का चक्कर काट रहे हैं। तो ये हालत है। आता राहुल गांधींसह देशातील प्रत्येक विरोधक या शब्दांमध्ये सरकारवरती तुटून पडलाय। त्यांच्या याच आरोपांवरती आज आपला पहिला प्रश्नही आहे, तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात प्रश्न कशा अनुषंगाने आहे, कारण आजचं राजकारणही तसंच रंगलेलं आहे। सरकारनं काटकसरीचं आवाहन करून आर्थिक संकट काही संपणार नाही, असा राहुल गांधींचा दावा तुम्हाला पटतो का? होय किंवा नाही आम्हाला जरूर सांगा। आता राहुल गांधी हे सगळं आज बोलले ते ठिकाण आहे उत्तर प्रदेशातली रायबरेली, म्हणजेच त्यांचा उत्तर प्रदेशातला लोकसभा मतदारसंघ। याच उत्तर प्रदेशामध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव आणि राहुल गांधींच्या जोडीनं भाजपला उत्तर प्रदेशात मोठा झटका दिला होता। 80 पैकी 43 जागा अखिलेश राहुलच्या जोडीनं जिंकल्या होत्या आणि याच उत्तर प्रदेशनं 2014-2019 साली भाजपला 73 आणि 68 अशा जागा दिल्या होत्या आणि म्हणून 2024 सालचा निकाल भाजपसाठी अत्यंत धक्कादायक होता। थोडक्यात इथल्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती आल्या आहेत, तेवढ्यातच देशात अभूतपूर्व आर्थिक आव्हानं निर्माण झाली आहेत, मोठं आर्थिक संकट ओढवलंय आणि त्यामुळे याच मुद्द्यांचा आधार घेत राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातनं सरकारवरती टीका केली आणि एक प्रकारे विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशाच केलाय। असं म्हटलं तरी अर्थातच वावगं ठरणार नाही। असं आता राजकारण सुरूच राहील, पण गेल्या 20 दिवसांमध्ये आपल्या आयुष्यातल्या कोणकोणत्या गोष्टी महागल्या आहेत याच्यावरती आपण एक नजर टाकूया। आपल्या आयुष्यात कसा फरक पडतोय राजकारणाच्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टींचा पाहूयात मीडिया सेंटरला। मे महिना महागाईचा महिना ठरतोय भारतीयांसाठी। पेट्रोल जवळपास 4 रुपयांनी प्रति लिटर महागलेलं आहे, डिझेलही 4 रुपयांनी प्रति लिटर महागलेलं आहे, दूध 5 रुपयांनी महागलंय, सीएनजीची किंमत 3 रुपयाने महागलेली आहे किलो मागे, घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महागलाय, व्यावसायिक सिलेंडर 1303 रुपयांनी महागलेला आहे, साबण 4 ते 60% किंमत वाढलेली आहे, फळभाज्यांची किंमत सुद्धा 5 ते 10% वाढली आहे। अगदी रोजच्या वापरातल्या या सगळ्या गोष्टी आहेत। खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे। सार्वजनिक प्रवास अर्थातच आपल्या परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की महागण्याची शक्यता खूप जास्त आहे। एसटीची भाडेवाढ होण्याची मोठी शक्यता आहे। तर असा असणार आहे हा मे महिना महागाईचा आणि या महिन्याचे 11 दिवस अजूनही बाकी आहेत। मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की गेल्या 5 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल 4 रुपयांनी वाढलंय, तसं गेल्या 10 वर्षांमध्ये किती रुपयांनी वाढलंय हेही आता सांगते। नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी देशामध्ये पेट्रोल सरासरी 76 आणि डिझेल हे 55 रुपये लिटर होतं, ते आता 100च्या पलीकडे गेलंय। पण आता मी तुम्हाला एक थक्क करणारा आकडा सांगते। साल 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं ते वर्ष। या वर्षी देशामध्ये पेट्रोल होतं 25 पैसे प्रति लिटर आणि डिझेल होतं 27 पैसे प्रति लिटर, म्हणजे 4 आण्याला 1 लिटर पेट्रोल मिळायचं। आज हे 4 आणे आणि या 4 आण्याचं नाणं आठवणींच्या कप्प्यात जाऊन बसलंय। असो, आपण आता पुन्हा एकदा वास्तवात येऊया आणि 2008 ते 2024 अशा या वर्षांमध्ये या काही मधल्या काळामध्ये दरवाढ कशी झाली आहे याच्यावरती एक नजर टाकूया। पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला। खास करून इंधन पेट्रोल डिझेल कसं वाढलंय आपण बघतोय। 2008 साली पेट्रोल 50 रुपये होतं, डिझेल 35 रुपये होतं। 2010 साली म्हणजे आजपासून 16 वर्ष पूर्वी पेट्रोल 55 रुपये, डिझेल 45 रुपये। वर्ष 2014 पेट्रोल 76 रुपये, डिझेल 55 रुपये। वर्ष 2016 पेट्रोल 65, डिझेल 62। वर्ष 2018 पेट्रोल सरासरी 76 रुपये, डिझेल 74 रुपये। 2020 पेट्रोल 81 रुपये, डिझेल 80 रुपये। 2022 पेट्रोल 97 रुपये, डिझेल 95 रुपये। जानेवारी 2024 पेट्रोल 95 रुपये, डिझेल 88 रुपये। ऑक्टोबर 2024 103 रुपये पेट्रोलची किंमत आणि डिझेल 97 रुपये।
आता जे आकडे पाहिलेत त्यात काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळातलं जी इंधनाची दरवाढ होती ती आपण बघितली आणि मोदींच्या काळातलीही पाहिली. पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल ती म्हणजे युपीएच्या काळामध्ये कच्च्या तेलाची किंमत 100 ते 114 डॉलर्स प्रति बॅरल होती. ती 2014 ते 24च्या काळामध्ये 65 ते 75 डॉलर्स प्रति बॅरलवरती आली होती, म्हणजे कमी झाली होती. अर्थात यावरनं राजकारणासाठी काँग्रेस असो किंवा भाजप दोन्ही बाजूंना इंधन दरवाढीवरती आपापले आरोप आणि डिफेन्स हे तयारच आहेत आणि ते आजच्या भागातही आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत दोन्ही पक्षांचे प्रवक्ते असतील, भाजपचे अवधूत वाघ आणि काँग्रेसचे अतुल लोंढे. त्यांच्याशी आपण थोड्या वेळात चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जशा आपण सुरुवातीला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तशा शहरी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया इंधन दरवाढीवरती काय आहेत यावरती सुद्धा एक नजर टाकूया मीडिया सेंटरला. संयम से इस्तेमाल करना. एकदा मराठीत बोलायचं तर हे सगळं सामान्य लोकांना गाजर दाखवायचे धंदे आहेत. इलेक्शन झाले, आता महागाई वाढणारच. त्या रोजच्या लोकलच्या गर्दीतून या पॉलिटिशियन लोकांना प्रवास करायला सांगा, मग तुम्हाला समजेल काय त्रास असतो. त्याप्रमाणे ते दुनियामध्ये हे चाललं आहे प्रॉब्लेम, तरी आपलं इंडियामध्ये तरी खूप चांगलं आहे, एवढं पण नाही वाढलं. आता रोज 1 रुपये म्हणजे रोज आमच्या आता आठवड्याला 50-100 रुपयाची आज जातेच की. आता त्याचं पब्लिकाचंच नुकसान आहे, दुसरं काय आहे. सरकारचं काय जाणार, थोडी जाणार आहे. तर मुळात ते आपल्या हातातलीच गोष्ट नाही. 89% आपण बाहेरच्या ह्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे ते मोदींचं काय याच्यात दोष. पहिले मला सांगा की जेव्हा क्रूड ऑइल कमी झालं होतं, गव्हर्नमेंटनी 5 वर्षापर्यंत कमी का बरं नाही केलं? एक्शन लेने के बजाय नरेंद्र मोदी देश से कह रहे हैं कि फॉरेन ट्रिप पर मत जाओ और नरेंद्र मोदी दुनिया का चक्कर काट रहे हैं. तो ये हालत है. मां भारती को सर्वोपरि रखते हुए हमें एकजुट होकर के लड़ना होगा. तर या काही प्रत्यक्ष प्रतिक्रिया आपण बघितल्या. आता